अनिल देशमुख ने पत्रकार परिषद में बोलते हुए कहा कि अजित पवार को क्लीन चिट मिली और वे भाजपा में शामिल हुए या महायुति में, इसका फैसला कर उन मुकदमों को वापस लिया जाना चाहिए। अनिल देशमुख ने अपने बयान में स्पष्ट कहा है कि ये साजिश बीजेपी की तरफ से चल रही है। इस तरह बदनामी करना ये बीजेपी ही कर सकती है। मला तर असं वाटतं की भारतीय जनता पार्टीतर्फेच हे सगळं षडयंत्र चालू असावं असं माझा अंदाज आहे की आपल्याकडे घ्यायचं व त्यांना परत कोणाला तरी सांगून परत त्यांच्या मागे ससेमिरा लावायचा, त्यांना बदनाम करायचं, असं एकेकाला राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न त्यानिमित्तानं भारतीय जनता पार्टीचा दिसतोय। त्यांचं जे धोरण जे मला दिसतं की असं आहे की दूध देने वाली गाय जब तक दूध देती है तब तक उसको चारा खिलाते हैं, और जब दूध देने वाली गाय दूध देना बंद कर देती है तो उसको कसाई के पास भेजने की तैयारी चालू हो जाती है। उसी की तरह ही शायद हो रहा होगा, ऐसा मेरा अनुमान है। मलाही आश्चर्य वाटतं की कारण की त्यांची पहिले तर लोकसभा लढायची छगन भुजबळ साहेबांची इच्छा होती, कारण की छगन भुजबळ साहेब वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांना ग्रीन सिग्नल दिल्लीवरच मिळाला होता असं सुद्धा वर्तमानपत्रामध्ये आलं होतं, पण एकाएक त्यांना तिकीट नाकारलं नाशिकमधनं आणि त्याच वेळेस त्यांनी राज्यसभेमध्ये जायची सुद्धा त्यांची तयारी होती, पण त्यावेळेस सुद्धा त्यांना राज्यसभा त्यावेळेस देण्यात आली नाही। आता सुद्धा मला वाटतं की त्यांची राज्यसभेमध्ये जायची इच्छा असणार, पण त्यांना का राज्यसभा देण्यात आली नाही हा आता अंतर्गत त्यांनी सर्व नेत्यांनी एकत्र बसून अजितदादाच्या नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करून तसा निर्णय घेतला असावा। नाही 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 मी तुम्हाला सांगतो, पार्लमेंटरी बोर्डामध्ये जेवढ्या मिटिंग झाल्या सुरुवातीपासून तर शेवटल्या मिटिंगपर्यंत 2 जागेचा घोळ चालू होता, एक सांगली आणि एक भिवंडी, आणि दोन्ही जागेसाठी खास करून सांगलीच्या जागेसाठी शिवसेनेचा आग्रह होता, काँग्रेसचा आग्रह होता आणि त्या ठिकाणी जयंत पाटील साहेब त्या मतदारसंघातील त्याच मतदारसंघातील ते आमदार असल्यामुळे त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की ही जागा माझ्या मताप्रमाणे काँग्रेसलाच जायला पाहिजे, असा त्यांचा सुद्धा जयंत पाटलाचा सुद्धा आग्रह होता। संजय राऊत साहेब त्या मिटिंगमध्ये होते, अजून काही शिवसेनेचे लोक होते, त्यांना सुद्धा सांगितलं की माझा जर तुम्ही व्यक्तिगत मत जर घेतलं तरी सांगलीची जागा काँग्रेसलाच दिली पाहिजे असं जयंत पाटील साहेबांचं सुद्धा मत होतं। वारंवार त्यांनी पार्लमेंटरी बोर्डाच्या मिटिंगमध्ये ते मत व्यक्त केलं, पण ठीक आहे आता तिथे काँग्रेस शिवसेना एकत्र बसून शेवटी त्यांनी निर्णय घेतला असेल, पण जयंत पाटलाचा आग्रह होता की ती काँग्रेसला सुटावी। त्या प्रत्येक मिटिंगमध्ये मी होतो, मला त्याची कल्पना आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।